मित्रांनो थोडे मद्रासी पण कबूतर आहेत ह्यांच्यापाशी द्यायचे, तुम्हाला मी दाखवतो. जुनी लाईन आहे. डोळा बघितला या महादीचा या खोपडीपासून असं एवढा बाहेर आहे डोळा. ही चपळ कबुतराची निशाणी आहे, म्हणजे बहिऱ्याला वगैरे घावणे. डोक्याच्या बाहेर याचे डोळे आहेत. बंदपूछमध्ये कबूतर आहे. जॉईंट हड्डीला व्यवस्थित आहे, म्हणजे काय एवढं पण ही नाही की व्यवस्थित आहे कबूतर. आणि हिला एक नर आहे ती पण दाखवतो. ही जोड्या माझ्या हिशोबानं सिलेक्ट करायला लागलो आहे मी. त्यांच्यापाशी सुट्टी जायची ही कबूतर. माझी डार्क डोळ्याचे नर फेंट डोळ्याचा आहे. हा नर 6 तास उडलेला आहे उन्हाळ्यामध्ये गेल्या वर्षी. आणि हे नर पण चांगला आहे, जॉईंट एकदम टाईट आहे, बंद पूछ आहे. माझ्या हिशोबानं जोड्या लावायला लागलो आहे जेणेकरून पिल्ली उडतील. आणि ह्या कबुतरांची तुम्हाला गॅरंटी 100% राहील. त्याला नाही उडली तर मी जबाबदार राहील कबुतरांना. हे अशा पद्धतीनं माझ्या हिशोबानं जोड लावलेला आहे. नर 100% उडणार पिल्ली यांची. जास्त काय सांगत नाही, 7 तास तर कमीत कमी उडणार. मद्रासीमध्ये दुसरा एक जोड आहे, ते पण चांगल्या क्वालिटीमध्ये आहे. कबूतर उडलेले आहेत. ही एकसारखा कलर वगैरे लावून मी काय दाखवत नाही. माझ्या हिशोबानं ह्यांचे आई वडील वेगवेगळे, त्यामुळे ही कबूतर काय मी एकसारखा जोड आहे म्हणून असं काय दाखवत नाही. आणि जेणेकरून आमच्या चॅनेलवर तुम्हाला कबूतर क्वालिटीज बघायला मिळणार. जी लो क्वालिटी आहे ती सांगून देणार लो क्वालिटीचे आहेत म्हणून. जे हाय क्वालिटीचे आहेत ते हाय क्वालिटी. ही क्वालिटी मीडियम आहे, जास्त लो पण नाही जास्त हाय पण नाही. जेणेकरून ह्या कबुतरांना जर खेळ लावला तर हे कबूतर 100% संध्याकाळ करतात. हे आम्ही अनुभवलेलं आहे. तुम्हाला काय आहे ते रिअल सांगतो. 6-7 तास उडान ह्यांच्यामध्ये नॅचरली आहे. आणि कबूतर जागा सोडत नाहीत, परफेक्ट उडान करतात, काय प्रॉब्लेम येत नाही. जर खुराक वगैरे नॅचरली जरी तुम्हाला उडवायचं म्हटलं तर ह्यांच्या मागं मेहनत करावी लागणार. कबूतर नॅचरली पण 9-10 तास उडतात. आणि उन्हाळ्यात असं कोण नाही की बाबा 10 तास त्याचा गट्टा उडतंय किंवा बिगर खेळ लावता. जेणेकरून आता तुम्हाला सांगायची काय गरज नाही, सगळेजण खेळ लावले तरच कबूतर उडतंय असं गृहीत धरतात लोक. पण काय जणांचे नॅचरली पण उडतात. पण ही नॉर्मली मी सांगतो 6-7 तास नॅचरली यांच्यात उडाणार. खाली सोडून दाखवतो जोड तुम्हाला, जेणेकरून ही कबूतर मी चॅनल काढले ह्याच्यासाठी की ज्या माणसाला कबूतर द्यायची गरज आहे आणि ज्याला कोणाला कबूतर पाहिजे असतील त्यासाठी चॅनल काढलं आहे आम्ही. हे काय आमचा धंदा बिंदा नाही, काय नाही. उगा आम्ही जेणेकरून ज्याच्याकडे जास्त संख्या झाली कबुतरांची त्यांना द्यायला यावी आणि ज्याला गरज आहे त्याला मिळतील ह्या हिशोबानं काढलेले चॅनल. एक नर आहे, मला गरडा कलर म्हणतो. आता याचं काय पांढरे डोळ्यामध्ये बघा. हे आता हे काय लोक याला लांबाडी कोण म्हणणार काय, आणि हे काय आहे ते आहे यांनी पकडलेलं कबूतर आहे. हे माझ्या हिशोबानं काही लांबाडी वगैरे काय मला वाटत नाही. मी उडतंय चांगलं म्हणतात. प्रॉपर रिंग आहे डोळ्यात बघा. नर आहे, चांगलं वाटलं कबूतर. आता ही बघावं लागेल कबूतर कोणाचा चांगला आहे कबूतर. ही एक फिमेल आहे, त्याला मी चॉईस केली. त्या तुमच्या हिशोबानं पण तुम्ही जोड्या लावू शकताय. माझ्या हिशोबाने मी दाखवायला लागलो. ऑरेंज डोळ्यामध्ये जी आपल्या महाराष्ट्रात गाजलेली लाईन चॅम्पियन लाईन, त्या डोळ्यामध्ये कबूतर आहेत. हे नसल आता सांगायची गरज नाही. पहिल्यांदा महाराष्ट्रात आलेले कबूतर, देशी नंतर ह्यांचं राज्य होतं ते कबूतर आहेत. फिमेल आहे. असा जोड आहे. अजून काय आहे काय?
ही एक कबूतर त्यांनी पकडलेला आहे. काय आता ही मला आंध्राचं कबूतर वाटतंय. जॉईंट हड्डीला थोडा प्रॉब्लेम आहे, म्हणजे गॅप आहे थोडा. आणि आंध्रा ब्लड लाईनचं कबूतर आहे. ही फिमेल आहे का? फिमेल आहे. आणि ही माझं एक समृद्धी पिजन म्हणून चॅनल आहे, त्याच्यावर ही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते. व्हिडिओ काढण्याचं कारण एक थोडी करमणूक म्हणून आहे. तुम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही कबूतर कसे वाटले आणि सेलसाठी आहेत.